स्वागत असेल आणि आमच्या समर्थ लाईव्ह इव्हेंटचं देखील तेवढंच कौतुक करावं लागेल, कारण फ्रंट कॅमेरा त्यानंतर ग्राउंड कॅमेरा असे दोन सिस्टीम कॅमेरे आज त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे कॉमेंटेटर देखील कोण आहेत या जिगर ट्रॉफी 2024 मध्ये हे देखील पाहायला मिळतं. करण भाई नियोजित ही स्पर्धा प्रत्येकाला रायगड जिल्ह्यामध्ये पाहावीशी वाटणारी स्पर्धा म्हणजे जिगर ट्रॉफी 2024. अर्थातच ज्या स्पर्धाची उत्कंठा वर्षभर प्रत्येक प्रेक्षकाला असते. मोठमोठे संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 50,000 रुपयाचं प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा रायगड जिल्ह्यामधील एक नामांकित स्पर्धा म्हणून जिगर ट्रॉफी सातत्याने करण भाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं या पेनच्या नगरपालिकेच्या मैदानावर इथे आपल्याला सातत्याने पाहायला मिळत असते. ती स्पर्धा आज मात्र 30/11/2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पहिल्या 4 संघांमधून सुपर 3 मध्ये फणसडोंगरी पेनचा संघ, लल्ला भास्कर यांचा संघ सुपर 3 मध्ये आजच्या दिवसातील सुपर 3 मध्ये पाहणार आहोत. आता इथून ह्या 4 संघामधील कुठला संघ सुपर 3 मध्ये प्रवेश करेल आणि पुढच्या 4 संघामधून कुठला संघ सुपर 3 मध्ये असणार हे मात्र प्रश्नचिन्ह आहे. सध्या याचं उत्तर मात्र हे मॅचेस संपल्यानंतर मिळणार आहे. अजून मॅचेस बाकी असल्या कारणानं ते मात्र निरुत्तर आहे. त्याचं उत्तर मात्र पुढच्या या मॅचेस संपल्यानंतर मिळेल. पंच अतिशजी म्हात्रे सर यांचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात होतोय. करण जाडे विपक्षी जिरले. पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा चेंडू टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं. चेंडू जाईल बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेनं गुदगुल्या करत कार्पेटला चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धाबा 4. फलंदाज त्याच्या बॅटमधून येतोय चौकार. संघाचा सागर पहिला चेंडू हाफ ट्रॅकरचा टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं, बोलवलं गेलं बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने चौकार. आता मात्र भविष्याड खेळपट्टीच्या बाहेर चेंडू टाकला जातोय. पंचांकडून इशारा येतोय वाईटचा. अर्थातच 5 धावा धावपटलावर पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर चौकार खेचला करण यानं बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेनं. सागर पुन्हा एकदा इथे मात्र गुडघाट टिकून चेंडू वळवला डीप बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेनं. चेंडू जाईल इथे मात्र 6 धावसंख्येसाठी दन 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 करत गेलेला जिगर ट्रॉफी 2024 येतोय या फलंदाजाच्या बॅट मधून षटकार. बल्ला मात्र ते क्षेत्र निवडलं गेलं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिला चौकार, त्यानंतर एक वाईट आणि तिसऱ्या चेंडूवर आलेला हा मोठा फटका 6 धावसंख्या देऊन गेला. अर्थातच गोलंदाजी मार्कवर अनुभवी गोलंदाज सागर करंजाडे संघाचा. इथे मात्र अनुभवावर कुठेतरी नवोदित हा खेळाडू प्रभावशाली ठरतोय. त्याचं प्रत्युत्तर आता मात्र या 3 चेंडूवर मिळालं असं म्हणतात. प्रत्यक्षाला प्रमाणाची गरज नसते, तो प्रमाण मात्र हा नवोदित खेळाडू दाखवते. पद्धतीने त्याचा वापर केला. स्ट्राईक ड्राईव्ह इथे क्रिकेटिंग फटका पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने मारला फटका. 1 धावसंख्या इथे मात्र अर्जित केली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न, दुसरी धावसंख्या देखील अर्जित करताना दोन्ही फलंदाज आक्रमकरित्या खेळत सुरुवात झाली. मॅन्डेटरी पॉवर प्ले, पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आउटसाइड सर्कलमध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केलेत. एक क्षेत्ररक्षक आपल्याला लॉंग ऑनच्या दिशेने दिसेल, दुसरा क्षेत्ररक्षक आपल्याला डीप मिडविकेटच्या दिशेने दिसेल. पॉइंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, लेग गली, ऑफ गली, लेग स्लिप अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना. एक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेले आहेत. आणि गोलंदाजी मार्कवर सागर, स्ट्राईक इनला करण, आयोजक देखील करण भाई आमचे आणि फलंदाज देखील स्ट्राईक इनला करण. रिवर्स अटेम्प्ट केला गेलाय. चेंडू मात्र इथे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. चेंडूला उचलणार, फेकणार. तोपर्यंत 2 धावसंख्या पुन्हा एकदा आरामात पूर्ण करत असताना
इथे मात्र मनगटाचा वापर केला, जोरकस फटका केला गेला. हा जर फटका अर्थातच आपण डीप मिडविकेटला मारला असता तर मोठा फटका आला असता, कारण चेंडू लेग स्टंपला टाकला. लेग स्टंपचा चेंडू इथे मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारला. ही एक चुकी, पण या चुकी मागे देखील 2 धावसंख्या अर्जित केल्या करण यानं. सध्या तो इन्फॉर्म चाललाय आणि आतापर्यंत धावसंख्या धावपटलावर पाहिल्या तर 15 धावा धावपटलावर लावल्यात. पहिलं षटक मार्गस्थ. लोअर फुलटॉसचा चेंडू या बल्ला मात्र पुन्हा एकदा गुडघा टेकून डीप बॅकवर्ड स्कोर लागला. अगलावत चेंडू जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज करण्याच्या बॅट मधून येतोय. जिगर ट्रॉफी 2024 पुन्हा एकदा चौकार. चालेल्या सुरुवातीच्या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये हणामारी करण्याची संधी असते, कारण फिल्डिंग मध्ये बंधनं असतात, रिस्ट्रिक्शन असतात. त्याचा फायदा मात्र पुरेपूर घेत असताना हा फलंदाज करण. आज मात्र चिरनेर गावामध्ये चर्चा असेल, चिरणे गावामध्ये चर्चा असेल. खास करून करण या नावाची बोलबाला असणार आहे युट्यूबच्या माध्यमातून. चिरले गावामध्ये मॅच पाहत असतील, या गावामध्ये आज चर्चा असेल ती करण या नावाची, कारण त्याच्या बॅटमधून येणारा धावा मात्र त्याला आजच्या दिवसाच्या चर्चेमध्ये आणलं जातंय. आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावपटलावर धावा आहेत बिनबाद 20 धावसंख्या धावपटलावर. 6च्या 6 चेंडू खेळलेत करण यानं आणि आपल्या संघासाठी 20 धावसंख्येची मजल मारून दिलेली आहे. घेऊया शॉर्ट ब्रेक. शॉर्ट ब्रेकमध्ये संधी देऊया डीजे मास्टरला. डीजे बघाशील शेवटच्या चेंडूवर 1 धावसंख्या घेतली. करण याने आपल्याकडे स्ट्राईक ठेवली. आता देखील करण स्ट्राईक केले. काय अफलातून फटकेबाजी करतोय. रिव्हर्स अटेम्प्टच्या माध्यमातून चेंडू गोलच्या वेगानं वन बाउन्स जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. फलंदाज करणच्या बॅट मधून येतोय त्याच्या नावाचा डंका वाजवणारा चौकार. डीजे चिरणे संघामध्ये त्यांनी मात्र इथे स्थान मिळवलं. इथे पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करते गोलीच्या वेगाने कार्पेटला. इथे मात्र अगलबत चेंडू जाईल 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 सीमारेषा पार आणि मिळतील धावा 4. फलंदाज करण मात्र आज टेनिस क्रिकेटच्या पटलावर येतोय. 191 देशामध्ये युट्यूब बघितलं जातं. आज मात्र युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून हा मात्र स्टार सितारा आज चमकला या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम वरती. डीजे डीजे खेळ मात्र चिरले संघाचा खेळाडू करतोय. टाल्या मात्र इथे करंजाणे डगआउट मध्ये वाजत असताना इथे पाहायला मिळतोय. अप्रतिम इथे खेळ इथे पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला. चेंडू अवकाशामध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अजून तरी काही दिसत नाही. तो वन बाउन्स चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातो. 1 धावसंख्या दुसरी धावसंख्या अर्जित केली गेलेली आहे. पाहता पाहता 2 धावसंख्या अर्जित केल्या गेल्या, पूर्ण केल्या गेल्या. धावपटलावर धावा वाढल्या गेल्या आहेत. 36 धावा धावपटलावर दुसरं षटक चालू आहे. करण या फलंदाजाचा बोलबाला इथे पाहायला मिळतोय. चर्चा मात्र छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आज मात्र करण या नावाची इथे पाहायला मिळतोय. त्याच्या बॅटमधून येणारा चौकार षटकार धावपटलावर धावा आणतात. 36 बिनबाद 36 धावा धावपटलावर. गोलंदाजी मार्कवर करंजाणे संघाच्या वतीनं गोलंदाज आहे सनी. सनी याच्या पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 2 चेंडूवर चौकार.
इथे मात्र फुल टॉस चेंडू चुकी केली करण यानं सोडण्याचा विचार होता पण ऐन मोक्याच्या बोली पुन्हा एकदा बॅटला टच केला गेला चेंडू चेंडू अवकाशात काही करायला लेग गलीमध्ये पकडला गेला झेल आणि संपला गेला करण नावाचा हा वादळाचा खेळ करण जाईल मैदानाच्या बाहेर आता घेऊया छोटासा ब्रेक 36 धावसंख्येवर पहिला ब्रेक थ्रू मिळाला अर्थात करण जाळे संघाला तीस धावा धावपटलावर यातून 35 धावा वैयक्तिक एक धावसंख्या वाईटची काय कमालीची फलंदाजी केलं करण इथे मात्र मन जिंकली प्रेक्षकांची मन जिंकली चिरळे वासियांची आता मात्र तिसऱ्या क्रमांकावर नवीन फलंदाज आलाय सार्थक पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केला चेंडू मात्र खबरच्या डोक्यावर मारायचा प्रयत्न होता पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये पकडला जाईल खेळ संपला जाईल या सार्थक याचा खेळ दुसरा विकेट तंबूच्या आश्रयाला जातोय अर्थात चिरळे या संघाचा पुन्हा घेऊया छोटासा शॉर्ट ब्रेक पुन्हा एकदा परतू जिगर ट्रॉफी 2024 मध्ये अप्रतिम अप्रतिम इथली माती सांगून जाते छत्रपतींची गाथा इथली माती सांगून जाते छत्रपतींची गाथा अरे सह्याद्रीनं टेकला तिच्या समोर माता असा जगातील सर्वोत्तम राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला आणि रायगड भूमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाली आणि त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा हा मैदान आणि या मैदानावर रंगलाय जिगर ट्रॉफी 2024चा चित्तथरारक खेळ क्रिकेटचा अर्थातच इथे मात्र सनी गोलंदाजी मार्कवर होता त्याला मात्र 16 धावसंख्या खर्च केल्या त्यानं 2 विकेट मिळवल्या नवीन गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्कवर भावेश करण जाळे संघाचा भावेश 2 षटकांचा खेळ संपलाय 36 धावा धावपटलावर 2 विकेटच्या मोबदल्यात 4 ओव्हरची मॅच 2 ओव्हर संपले षटक संपलीत 36 धावा धावपटलावर तिसरा गोलंदाज भावेश करण जाळे संघाचा इथे शपल करून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटला आणि बॉलचा संपर्क होत नाही चेंडू मात्र ध्येयष्टीवर बदलतोय खेळपट्टीच्या आजूबाजूला रिंगाळत राहतोय निर्धाव चेंडूची सांगता होतोय कमबॅक करावं लागेल भावेश याला कारण 2 षटकामध्ये जे सागर आणि सनी याला जमलं नाही ते आपल्याला जमवावं लागेल धावा रोखायला लागतील कारण मोठा जो फलंदाज आहे करण मात्र मैदानाच्या बाहेर आहे पण त्याच्या सोबतला शुभम आणि कुणाला दूत मैदानावर आहे इथे पुन्हा एकदा बसून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फटका इथे मात्र यशस्वी होतोय इथे सूर्यकुमार यादवची आठवण देणारा फटका होता बॅटचा टॉप एज लागतोय यष्टीरक्षकाला चकवा दिला बॅक ऑफ द स्टंप चेंडू मात्र गोळीच्या वेगानं जाईल सीमारेषा पार मिळतील धावा 4 फलंदाजाच्या बॅटमधून येतोय चौकार अर्थातच अफजल खान कोण विसरेल त्या अफजल खानाला ज्याच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रहार केला अशा राजा शिवछत्रपतींचे मैदान याला मोठा फटका समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता इथे मात्र फटका फसलाय स्वतःच गोलंदाजाने आपला गोलंदाजीवर झेल पकडलाय आणि याला मात्र शुभम या फलंदाजाचा खेळ संपवलाय शुभम जाईल मैदानाच्या बाहेर खेळाडू कक्षामध्ये चौथा फलंदाज इनॅट नंबर चौथा फलंदाज मैदानावर येईल तोपर्यंत ऐकूया डीजेचं सुमधुर संगीत
कमबॅक पाहिजे होता करंजाडे संघाला. तो कमबॅक भावेशाने आपल्या गोलंदाजीवर मिळवून दिला. ज्या पद्धतीने करण मैदानाच्या बाहेर गेला त्यानंतर 3 खेळाडू सलग एक चेंडू आपण पाहतोय राखून त्यानंतरच्या चेंडूवर मात्र फलंदाज मैदानाच्या बाहेर जाताना सातत्याने पाहिलं. 3 गडी बाद झालेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा फ्लो पाहिला, फेस पाहिला तर डीप मिडविकेटच्या दिशेने होता, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या ताब्यामध्ये जातोय. निर्धाव चेंडूची सांगता देखील केली जातोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भावेश आपल्या संघाला कमबॅक करून देण्याच्या प्रयत्नामध्ये सध्या गोलंदाजी चालू आहे. ते प्रयत्न देखील काहीशे सध्या भावेशाचे यशस्वी झालेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा बॅटची खालची कडा लागून चेंडू मात्र कबरच्या दिशेने जातोय. तिथे स्वतः गोलंदाज धावून तो चेंडूला पकडतात. एक धावसंख्या इथे अर्जित करताना फलंदाज स्वतःचं वैयक्तिक अकाउंट ओपन केलं जातोय. धावपटलावर धावा लावल्या जातात. 41 धावा धावपटलावर आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यात आतापर्यंत करण असेल, शुभम असेल, सार्थक असेल हा मैदानाच्या बाहेर निघून गेलाय. 3 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेलेत. कुणाल आणि गौरव ही जोडी मैदानावर आहे. इनॅट नंबर 4 आणि इनॅट नंबर 5व्या क्रमांकाचा. अर्थातच फलंदाज मैदानावर आहे. मोठा फटका ओव्हरपिच चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केलाय. चेंडू मात्र लॉंग ऑनच्या दिशेने जातोय. तिथे चेंडू पकडला जाईल, फेकला जाईल. तत्पूर्वी 2 धावसंख्या अर्जित केल्या. जोरकस फटका मारण्याचा प्रयत्न होता अर्थातच फलंदाजाचा, पण चेंडू मात्र ऑफस्टंपच्या बाहेर होता. फटका बोलवला गेला ऑन ड्राईव्ह. आणि या सर्व गतिविधी आपण घडत असताना इथे 2 धावसंख्या अर्जित केल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीने त्या धावपटलावर धावा आहेत. 3 विकेटच्या मोबदल्यात 43 धावसंख्या धावपटलावर दिसतील. थोडा असा शांत खेळ चालू आहे. करणची विकेट गेल्यानंतर ज्या पद्धतीने करणनं सुरुवात केली होती या मॅचची, त्या पद्धतीने 4 धावा, 6 धावा, 2, 4, 4 अशा धावा आपण धावपटलावर पाहिल्या. अर्थात हिंदीमध्ये असं म्हटलं जातं, जली को आग कहते, बुझी को खाक कहते हैं और चौके छक्कों की बरसात करने वाले बल्लेबाज को करण भाई कहते. तो करण मात्र मैदानाच्या बाहेर गेला. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. गुडघा टेकून ऑन ड्राईव्ह करायचा होता चेंडूला, पण बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. चेंडू निर्धाव फेकला जातोय. गोलंदाज सुमित हा गोलंदाजी ट्रॅकवर आहे. शेवटचं षटक हाताळतोय. स्लॉगवरचं षटक हाताळतोय. यावेळेला ऑफ कट करतोय चेंडू. अर्थातच असं दिसून येतोय इथून एकंदरीत चित्र. अर्थातच फलंदाजाला चेंडू समजत नाही. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातातून निसटून गलीच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा अर्जित केली गेली धावपटलावर. 44 यावेळेला हाफ टॅकरचा चेंडू जागा बनवली गेली. शफल करून उजव्या च्या बाहेर जाऊन चेंडू मात्र पूल केलाय. झालाय सक्सेसफुल आणि मिळतील या फटक्या मग 6 धावा. वाह क्या बात. रायरेश्वराच्या शिवपिंठावर क्षत्रिय रक्ताचा शिवराज्याभिषेक घातला. कणभर मावल्यांना घेऊन मुठभर यमनांचा पराभव ज्या राजानं केला त्या राजा शिवछत्रपतींचे मैदान आणि याच मैदानावर रंगलाय करंजाडे विपक्ष चिरळे. हा सामना अगदी करण यांना मात्र मोठी धावसंख्या उभारली आपल्या संघासाठी. 35 धावसंख्येची वैयक्तिक खेळी केली आणि तदनंतर 2 खेळाडू आपल्या संघाला सावरत असताना सध्याच्या पटलावर आपण पाहतोय. धावपटलावर धावा लागल्यात 50 धावा धावपटलावर सांघिक पूर्ण करत असताना चिरळे संघ करंजाडे संघाच्या विपक्षामध्ये निर्णय घेतला गेला. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा फलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं. ते आमंत्रण स्वीकारत असताना सध्याच्या घडीला 50 धावसंख्या धावपटलावर लावलेल्या आहेत. त्या चिरळे संघानं चौथा गोलंदाजी मार्कवर सुमित हा मात्र गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा कॉपी बुक स्टाईल. यावेळेला मात्र डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या मस्तकाला दस्तक देऊन जाणारा आउट ऑफ द पार्क जिगट ट्रॉफी 2024 चा येतोय दणदणीत षटकार.
अर्थातच पेन विभागातील एक नामांकित समालोचक स्वप्नीलबाई यांचं देखील इथे शुभ आगमन झालेले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत असेल आमच्या कॉम्बॉक्सच्या वतीनं. याला ऑन ट्रॉपचा फटका, एक धावसंख्या अर्जित केली गेली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न असेल कारण डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला शॉर्ट मिड विकेटमध्ये धावपत पळत यावं लागलं. चेंडू मात्र जोरकस फटकाचा नव्हता, हळू चेंडू गेला होता, त्यामुळे डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला शॉर्ट मिड विकेटमध्ये यावं लागलं. चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावसंख्या पूर्ण केल्या. धावपटलावर धावा लागल्या. 58 धावसंख्या. धावपटलावर काय अद्भुत फलंदाजी करतोय हा फलंदाज कुणाल, जे करण याच्या बॅटमधून फटकेबाजी पाहिली तीच फटकेबाजी कुणाल याच्या बॅटमधून. या बिल्ला मात्र पुन्हा एकदा शपल करून खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क नाही, टॉप एज लागली गेली. चेंडू काही काळ अवकाशात राहिला, त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये पकडला गेला झेल आणि संपला कुणाल याचा खेळ. आणि इथून मात्र 4 षटकांचा देखील खेळ संपला. धावपटलावर धावा लागल्यात. 58-59 धावसंख्येचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे. ते करंजाडे या संघापुढे हे आव्हान कशा पद्धतीने पूर्ण करतील येणाऱ्या आपल्याला कालावधीमध्ये कळेल. आम्ही घेतो तुर्ता छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण भेटूया जिगर ट्रॉफी 2024 मध्ये. करंजाडे संघाला हा आव्हान पार करावा लागेल. ज्या पद्धतीची फलंदाजी आपण या ठिकाणी चिरले संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहिली, त्याच पद्धतीची फलंदाजी देखील करंजाडे संघाच्या बाजूने या ठिकाणी होईल अशी अपेक्षा करतो. कारण मागचे तर आपण 2 सामने पाहिले अक्षय सर, तर एक सामना 41 धावाने पेन कोलीवाडा संघाने जिंकला. त्यानंतर दुसरा सामना हा देखील मोठ्या धाव फरकाने जिंकला. तर या ठिकाणी फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या संघाला बेनिफिट प्राप्त होते. परंतु आता या ठिकाणी हा जो कल आहे हा या ठिकाणी बदलवावा लागेल करंजाडे या संघाला. सामना स्पीडअप करायचा आहे. पंचांना देखील विनंती केली जाईल कारण अगदी 2 सामन्यांचा आपल्याला उशीर झाला मागच्या मॅचच्यामुळे.
रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही तो अनेक युद्ध केल्यावर. रक्त सुद्धा रडलं होतं माझा राजा गेल्यावर, थकला नाही तो अनेक युद्ध केल्यावर. जखमा सुद्धा म्हणत होत्या अरे राजा थोडं थांब, जखमा सुद्धा म्हणत होत्या अरे राजा थोडं थांब. पण हातात होती ढाल आणि पळत होतं घोडं लांब. मित्रा एकदा डोळे झाक आणि तुझ्या वाटेत आलेली संकटे कापून टाक, वाटेत आलेली संकटे कापून टाक. तर या ठिकाणी आपण आता सामन्याकडे वळतोय, जिथे सामना रंगतोय करंजाडे विपक्ष चिर्ले या दोन संघादरम्यान. तर प्रथम फलंदाजी करत असताना चिर्ले संघाने 59 धावसंख्येचा आव्हान ठेवलेलं आहे करंजाडे या संघासमोर. आणि या ठिकाणी फलंदाजी मार्कवर फलंदाज असणार आहे सागर आणि नॉन स्ट्राईक एंडला असणार आहे जय. अशी या ठिकाणी जोडी पाहतोय. गोलंदाजी मार्कवर करण, पहिला चेंडू फेकला गेलाय आणि चेंडूला भिडकवला गेला. पहिला स्वागत केलं गेलाय षटकार आणि डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. डीजे मास्टर कसा फटका पहिला श्री गणेश षटकाराने केलं गेलंय. फलंदाज सागर यांच्या माध्यमातून चौका छक्का, एक्का दुका नहीं चौका छक्का लगाएंगे, जीतने आए हैं बस जीत कर ही जाएंगे, असं काहीतरी इरादा घेऊन उतरलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा शॉर्ट स्वरूपाचा चेंडू होता, त्याच पद्धतीने भिडकवण्याचा प्रयत्न होता. बॅटची इनर एज लागून सेकंड किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतो. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. धाव फलक तिथे स्थिरावतोय. 6 या धावसंख्येवर आक्रमक फलंदाजी पाहायला मिळेल या मैदानावर सागर या फलंदाजाच्या माध्यमातून, कारण त्याने पहिल्याच चेंडूवर आपली आक्रमकता, आपल्यामध्ये असणारा टॅलेंट, कौशल्य या ठिकाणी प्रस्थापित केलेला आहे. तो सातत्य या ठिकाणी राखावा लागेल. शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना न्यावा लागेल आणि हा सामना निश्चितच विजयशील प्राप्त करू शकेल सागर हा फलंदाज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू म्हणावा लागेल, परंतु या ठिकाणी तू मै मध्ये विकेट गमावली जाते. जय या फलंदाजाला माघारी परतावं लागेल. माघारी परतावं लागलं जय या फलंदाजाला. नॉस्ट्राईक एंडवर हा फलंदाज होता, नॉस्ट्राईक एंडवरूनच तो माघारी परततोय. जय हा फलंदाज निश्चितच हा सामना जर विजयशील प्राप्त करायचा असेल तर आपले महत्त्वाचे मोहरे मैदानात असणं गरजेचं आहे. परंतु पहिला मोहरा तंबूच्या रस्त्याकडे परतलेला आहे करंजाडे या संघाचा. पुढील चेंडू सुरेख चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, त्याला खेळून काढले लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल तोवर 2 धावसंख्या सहजगत्या पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 8 अशी धावसंख्या म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर काहीसं कमबॅक केलं होतं गोलंदाज करण याने. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ अद्यापर्यंत बाकी आहे. 2 चेंडू कशा पद्धतीने फेकतोय गोलंदाज करण. या ठिकाणी चेंडूला भिडकावलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. या ठिकाणी झेल ड्रॉप केली जाते. निश्चितच या ठिकाणी झेल ड्रॉप आहे की मॅच ड्रॉप आहे हे देखील पाहणं योग्य असणार आहे. सुरेख झेल पकडण्याचा या ठिकाणी प्रयत्न झाला होता, परंतु प्रयत्न या ठिकाणी आणून पडलेला आहे जमिनीवर. कारण सूर्याची जर आपण किरणे पाहिली तर या क्षेत्ररक्षकाच्या डोळ्यात जात होती आणि त्यामुळे त्याला थोडंसं त्या ठिकाणी फंबल झाला आणि निश्चितच या ठिकाणी सागरसारखा फलंदाज माघारी जाता जाता थांबला मैदानावर. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचली 10 धावसंख्या. सरसर लागेल हा सामना विजयशील प्राप्त करण्यासाठी.
या ठिकाणी चेंडू हवेत आणि या ठिकाणी माघारी परतावं लागेल सागर या फलंदाजाला. डीजे मास्टरला या ठिकाणी संधी दिली जाईल. डीजे मास्टर सुरेख अशी गोलंदाजी म्हणावी लागेल करण यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहिली. कारण असं वाटलं होतं पहिल्या चेंडूवर षटकार लगावल्यानंतर हा मागडा ठरतोय का गोलंदाज, परंतु त्यानंतर जी गोलंदाजी षटकार खाल्यानंतर जी गोलंदाजी पाहिली आपण करण यांच्या माध्यमातून वाखाणण्याजोगी गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण त्यानंतर फक्त 4 धावसंख्या खर्च करत असताना 2 मोहराचे विकेट देखील आपल्या अकाउंटमध्ये प्राप्त केले. फलंदाजी मार्कवर शुभम पाटील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज असणार आहे शुभम आणि फलंदाजी मार्कवर असणार आहे विशाल. नॉन स्ट्राईक एंडला आशिष. अशी आपण या ठिकाणी जोडी पाहणार आहोत. सुरेख चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढतोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत दुसरी धावचा प्रयत्न होतोय. दुसरी धाव देखील या ठिकाणी सहजगत्या प्राप्त केली जाते. लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून चोरट्या स्वरूपाची धाव या ठिकाणी प्राप्त केली जाते. 2 धावेने धाव फलक पुढे जाते. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते 12. सुरेख चेंडू टोलवला. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. या ठिकाणी मोहरा तंबूच्या रस्त्याकडे परततोय. विशाल यांच्या स्वरूपात डीजे मास्टरला देखील या ठिकाणी संधी दिली जाईल. निश्चितच या ठिकाणी जर आपण पाहायला गेलो तर धावसंख्या ही मोठी असल्या कारणाने प्रत्येक फलंदाजाला मोठे फटके घ्यावे लागतील आणि त्याच प्रयत्नात कुठेतरी प्रत्येक फलंदाज माघारी परततोय. प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि हे प्रयत्न करंजाडे संघाकडून होत आहेत, परंतु त्या प्रयत्नांना या ठिकाणी यश मिळत नाही. परंतु आपण पाहू अद्यापपर्यंत काही बिघडलेलं नाही. अद्यापपर्यंत सामन्यातील फक्त 8 चेंडूंचा खेळ या ठिकाणी झालेला आहे. 8 चेंडूमध्ये 12 धावसंख्या धावफलकावर अर्जित केलेले आहे करंजाडे या संघाने. पुढे चेंडू शुभम यांच्या माध्यमातून या ठिकाणी चेंडूला भिडकावला. आता चेंडू जाईल जाईल सरळ सरळ सीमारेषा पार षटकार डीजे मास्टर. फलंदाजी म्हणावी लागेल फलंदाज दिनेश यांच्या माध्यमातून या ठिकाणी होताना पाहतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू भिडकावण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी बॅट आणि बॉलचा कोणताच संपर्क नाही. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावला. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 19. 18 अशी धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कोणतीही चुकी या ठिकाणी करत नाही आहे आणि माघारी परततोय दिनेश सारखा एक हार्ड हिटर फलंदाज डीजे मास्टर. करणाऱ्यांकडून काहीशी अशी फलंदाजी आपण पाहिली नाही, परंतु आता सामना कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगणं निश्चितच कठीण आहे. परंतु या ठिकाणी
फलंदाजी देखील चांगल्या पद्धतीची होताना पाहतोय. जरी विकेट माघारी परतत असले तरी पण हार्ड हिटिंग केली जाते फलंदाजांच्या माध्यमातून. दिनेशांची जागा घेण्यासाठी मैदानात आता आपण पाहतोय आर्यन हा फलंदाज आणि शुभम यांच्या षटकातील हा शेवटचा चेंडू असणार आहे. सुरेख चेंडू होता. बॅट आणि बॉलचा काहीच संपर्क नाही. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते 4 बाद 18 अशी धावसंख्या आपण पाहतोय करंजाडे या संघाची. अद्यापपर्यंत 41 धावसंख्येची आवश्यकता असेल. करंजाडे या संघाला हा सामना विजयशी प्राप्त करण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर कुणाल हा गोलंदाज पाहतोय आपण. नगरपालिका एंड करून हा गोलंदाजी करतोय. या ठिकाणी चेंडूला भिडकावला. चेंडू हवेत क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कोणती चुकी केली जात आहे क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि माघारी परतावं लागेल फलंदाज आर्यन. फलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 20. मोठे फटके मारावे लागतील हा सामना खेचून आणण्यासाठी. लेग स्टिकवर चेंडू होता त्याला फ्लिक केलंय. काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय तोवर 1 धावसंख्या सहजगत्या प्राप्त केली जाते. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 अशी धावसंख्या. 1-1 धावेने कोणत्याही प्रकारचा फरक या ठिकाणी पडणार नाही आहे चिरले या संघाला. तिसरा षटक समाप्तीवर आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा 1 धाव प्राप्त केली जाते. या ठिकाणी पुन्हा एकदा 1 धाव प्राप्त करतोय आणि धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते 23. एक चेंडू अद्यापपर्यंत या षटकातील शिल्लक आहे आणि 23 धावसंख्या धावपटलावर पाहतोय. या मैदानावर आपण जर अक्षय सर पाहिलं तर मी जेव्हापासून आलो तेव्हापासून पहिली फलंदाजी करणारा संघ विजयशी प्राप्त करतोय तो सातत्य या ठिकाणी आपण पाहतोय. आता शेवटचा षटक आणि
सुजेता हा गोलंदाज, आता गोलंदाजी मार्कवर आपण पाहणार आहोत. शेवटचा षटक असणार आहे आणि धावसंख्या जमवावी लागणार आहे. 35 धावसंख्या उभारावी लागणार आहे. 6च्या 6 षटकार लागावे लागणार आहे. तर ऑफस्टिकला सोडून जाणारा चेंडू होता. पंच आतिश म्हात्रे यांच्या माध्यमातून हा चेंडू वाईड घोषित करण्यात आला. एक्स्ट्रा धावसंख्येची भर पडते. एक्स्ट्रा धावने धावफलक पुढे जातोय. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते 25. अद्यापपर्यंत 34 धावांची आवश्यकता असणार आहे. या ठिकाणी सामना विजयशी प्राप्त करण्यासाठी चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. सुरेख झेल, अद्यापपर्यंत 4 झेल या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून टिपले गेलेत. सुरेख क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. जण सांगायचं आहे. पुढे चेंडू रिव्हर्स शॉट अटेम्प्ट केलाय. या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल तोपर्यंत एक धाव सहजगत्या प्राप्त केली जाते. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. धावपटलावर धावसंख्या जाऊन पोहोचते 26. असं वाटलं होतं विस्फोट होईल, कारण पहिल्याच चेंडूवर षटकार मारला होता सागर या फलंदाजाने, परंतु या ठिकाणी देखील षटकार लगावला जातोय. उशीर का होईना, परंतु आपल्यामधले असणारी गुणवत्ता या ठिकाणी दाखवली जाते. फलंदाज आर्यन भोईर यांच्या माध्यमातून हार जीत होत असते, परंतु आपल्याकडे असणारी गुणवत्ता ही दाखवणं गरजेचं असतं. तीच गुणवत्ता दाखवतोय आर्यन भोईर. नेक्स्ट चेंडू काहीसा आक्षेप आहे गोलंदाजावर असं मला वाटतोय. क्रिकेट आता आपला टेनिस क्रिकेट लीग पण व्हायला लागलेले आहेत, तर उच्च दर्जाचा क्रिकेट झालेला आहे. तर या ठिकाणी फ्लिक केला चेंडूला, सरळ सरळ सीमारेषा पार षटकार. डीजे मास्टर या ठिकाणी संधी दिली जाईल. डीजे मास्टर थँक्यू 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 डीजे मास्टर. सुरेख अशी फलंदाजी आर्यन यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चेंडूला भिडकावला. चेंडू जाईल 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 सीमारेषा पार षटकार. सुरेख फलंदाजी म्हणावी लागेल. हरलो तरी चालेल, परंतु इतिहास राहिला पाहिजे. पुन्हा एकदा बॅटची इनरेज लागून चेंडू सेकंड किपरच्या हातात जाऊन विसावतो. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होते. पराजित तसेच विजयी दोन्ही संघांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. बोरकर संघाला विनंती केली जाते की आपण आपला डिसिजन कळवायचा आहे. जर आपण फील्ड स्वीकारले असेल तर आपण क्षेत्ररक्षणाची धुरा सांभाळायची आहे. तर फलंदाजी करत असाल तर प्रतिस्पर्धी संघाला सांगायचं आहे की तुम्ही क्षेत्ररक्षणाची धुरा घ्या म्हणून.